तर मित्रांनो, सर्वांना राम राम, नमस्कार आणि जय शिवराय। तर खूप दिवसानंतर आपला ह्या अक्षय तृतीयाचा व्हिडिओ येत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया म्हणजेच अखजी या सणाची माहिती आणि इतिहास। तर व्हिडिओ जरा आपण स्किप नका करू, शेवटपर्यंत बघा। अक्षय म्हणजे जे क्षय पावत नाही ते, व हा सण वैशाख महिन्यातील शुद्ध तृतीयेला येतो, म्हणून याला अक्षय तृतीया म्हणतात। विदर्भात याला खास बोलीभाषेत अखजी असेही म्हणतात। पितरांची आठवण करून त्यांची पूजा करण्याचा हा सण आहे। नागपुरात या सणाविषयी जेवणात चिंचेची चिंचवणी करण्याची प्रथा आहे। त्याशिवाय कैरीचे पने, आंब्याचा रस, कुरोड्या, सांडग्या, ज्वारीचे धापोडे, तांदूळाचे पापड, मैद्यापासून बनविण्यात येणारी गोड पापडी, शेवया यांच्या जेवणात हमखास समावेश असतो। गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन कार्तिक शुद्ध प्रतिपदा, दिवाळी पाडवा म्हणजेच अर्ध, असे 3.5 मुहूर्त आहेत। अक्षय तृतीयेला जैन धर्मामध्येही व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे। या दिवसाला खानदेशात अखातीज असेही म्हटले जाते। सर्वसामान्यपणे या सणाला अक्षय तृतीया म्हणतात। तर नागपूर आणि विदर्भातील प्रादेशिक भाषेत हा सण अखजी म्हणून ओळखला जातो। या दिवशी घरोघरी अक्षय घट्ट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते। त्याच्यावर छोटे मातीचे भांडे ठेवून वरती आंबा ठेवतात किंवा वाया म्हणून एक वनस्पती येते, ते देखील त्या भरण्यामध्ये टाकतात। छोटे भांडे पितरांसाठी म्हणजे पूर्वजांसाठी असते। या दिवशी आपले पूर्वज पाणी पिण्यासाठी येतात अशी श्रद्धा आहे। आधी त्यांना पाण्याचा घट देऊन मग नवीन पाट वापरण्यात येतो। पूर्वजांचे ऋण फेडण्याचा हा दिवस असतो। अखजी हा सण पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो। पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते। देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीत जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय होते। अक्षय तृतीयेला तिलक पर्ण करणे, मूर्तिका पूजा करणे अशा प्रथा आहेत। या तिथीला विशेष महत्त्व आहे। स्नान, श्री विष्णूंची पूजा, जप, होम, दान आणि पितृपर्ण करण्याची पद्धत आहे। अक्षय तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही अशी आख्यायिका आहे। जैन धर्मात विशेष महत्त्व। जैन धर्मीयांमध्येही अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे। याच दिवशी जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांनी 1 वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर प्रथम आहार घेतला होता। याच दिवशी राजा श्रेयंसने मुनिराज ऋषभदेवांना भक्तिपूर्वक उसाच्या रूपात आहार दान देऊन अक्षय पुण्य प्राप्त केले होते। जैन धर्मीयांची अशी श्रद्धा आहे की उसाच्या रसाला येशूरस म्हणत असल्याने या घटनेमुळेच या दिवसाला अक्षय तृतीया असेही म्हटले जाऊ लागले। पुण्याईचा साठा वाढवण्यासाठी अक्षय तृतीयेचे पूजन सांगितले आहे। तर ही होती अक्षय तृतीया म्हणजेच अखजीबद्दल थोडक्यात माहिती। तर ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपल्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहे, म्हणून कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या जवळच्या सर्व मित्रांना शेअर जरूर करा। तर आपल्या सर्वांना हा प्रश्न पडला असेल की हे काय आहे? याला म्हणतात गवला कचुला। हा फक्त अखजीच्या वेळेस 12 महिन्यातून एक वेळाच मिळणारा पदार्थ आहे, ज्याला आंबरसमध्ये किंवा आंब्याच्या पाण्यामध्ये टाकण्यात येणारा हा पदार्थ आहे। तर मित्रांनो, व्हिडिओबद्दल नक्की आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि नवीन लोकांनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा आणि ऑलवर करा, म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। धन्यवाद।